आणि आता लग्न झाल्यानंतर एक नवरा दिवसच माझ्यासाठी खूपच टफ होता. कारण ते मेंटली आणि फिजिकली दोन्ही बाजूने खूप चॅलेंजिंग आणि प्रत्येक वाक्यानंतर मला चक्कर येत होती. प्रत्येक वाक्यानंतर मी खाली बसत होते. हा सपोर्ट आम्हाला देत बघून होता तिची किंवा इतकी कीव येत होती ना, असं वाटत होतं की बापरे, हिरोईन होणं खरंच सोपं त्यांच्यासाठी नसतं. दीदी किती छान दिसती. कोण आहे इतका त्रास का देते? हे किती घाणेरडी बाई आहे. असं चप्पलचे इमोजीस केले होते, कमेंट केले होते आणि श्रीकला मुर्दाबाद वगैरे असं काय काय सगळ्या कमेंट. मुलींना असंच वाटतं की नवरा असावा तर अधोक्षज सारखा. कांची आणि इंद्रायणी काइंड ऑफ सेमच आहे. ती पण तेवढीच खंबीर उभी राहते, इंद्रायणी पण खंबीर उभी राहते. नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. इंद्रायणी मालिकेची टीम चक्क मुंबईत आली आहे आणि पिंगाच्या मुलींना खरं तर त्या पिंगा गर्ल्सना भेटायला आली आहे. खूप खूप स्वागत आहे. कसे आहात? खूप मस्त, खूप छान वाटतं इथे येऊन आणि थँक्यू सो मच भावना, आमचं इतकं छान तू स्वागत केलंस. सो आम्ही खूप एक्सायटेड आहोत की महासंगम आहे, आठवडा आहे आणि नुसतं एक एपिसोड नाही तर अख्खा वीक आहे. सो आम्ही खूप मजा करत करत शूट करतोय आणि इंटरेस्टिंग पद्धतीने सगळी स्टोरी पुढे चालली आहे. कसे आहात? मस्त मजा तू आहे. कशी आहेस सांग. एकदम मस्त. आणि आपण जेव्हा तुमची एंट्री झाली होते, इंदू आदू मोठे झाले होते तेव्हा आपण भेटलो होतो. कट्टू आता भेटतोय, लग्न वगैरे झालंय. कसा प्रवास होता? खूप सुंदर असा प्रवास होता. कारण जेव्हा मी तो इंटरव्ह्यू जेव्हा झाला होता तेव्हा माझी पहिलीच सिरियल होती आणि मी खूप नर्वस होतो तेव्हा. म्हणजे मला माहिती नव्हतं की सिरियलच्या क्षेत्रात कसं वावरतात, काय करतात. आता एवढ्या महिन्यानंतर मला आता कळतंय की कसं असतं हे सगळं, झोन काय असतो आणि एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स आला आता स्वतःमध्ये. तोच घेऊन आता समोर जाणार आहे. म्हणजे बदल बराच झाला आहे निशांतमध्ये आणि त्या अधोक्षजचा पण खूप फरक पडलाय माझ्यावर खऱ्या आयुष्यात. मला फार आनंद होतोय कारण एक वेगळं पात्र मी इतका काळ जगत आली आहे आणि आता लग्न झाल्यानंतर एक नवरा आहे. रोज मला उठून सिंदूर लावावं लागतं सकाळी सकाळी. रोज मी मंगळसूत्र घालते. हे घालताना एक वेगळीच फिलिंग येते की आई शप्पथ, हे हे सगळं जबाबदारी वाटते मला, रोज हे घालणं वगैरे. आणि मज्जा येते. आता असं झालं की त्याचे आधी मला सेट सेट वाटायचा, माझं सगळं सेट. आता तेच घर वाटतंय. हा कुठे जायचंय, हा चला. तिथे वावरताना पण आम्हाला असं वाटतं की ते खरंच आमची खोली आहे, ते खरंच आमचं मंदिर आहे. तर फार आपलंच झालंय सगळं आता. पण मी म्हटलंय की पिंगा गर्ल्सना तुम्ही भेटायला आलेत, तर प्रेक्षकांना तुम्हीच कारण सांगा. आदू? पिंगा गर्ल्सला आम्ही भेटायला आलोय याच्या मागे एक असं पण रिझन आहे की त्यांच्या आयुष्यात पण प्रॉब्लेम चालू आहेत. त्यांच्या आयुष्यात पण असे काही प्रसंग घडत आहेत ज्यांनी ते खचून गेलेत. आणि आम्हाला पण इंदूचं, म्हणजे मला आणि इंदूला तिचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. ते म्हणजे विठूच्या वाडीतल्या मुलांच्या शाळेसाठीचं स्वप्न. तर ते पूर्ण करण्यासाठी काहीतरी काम होतं ज्याच्यासाठी आम्ही इथे आलोय. आणि त्यात आमची मदत वल्लरी करणार आहे. आणि वल्लरीच्या आयुष्यात जे आता घडतंय, पिंगा गर्ल्सच्या आयुष्यात जे घडतं, त्यांच्यासाठी काहीतरी आम्ही मदत करणार आहे. तर आम्ही काय एकमेकांना मदत करतोय हे बघण्यासाठी महासंगम बघा. नक्कीच. आणि आम्ही उत्सुक आहोत त्या महासंगमसाठी. पण खूप वेगवेगळ्या कमेंट्स येत असतील, तर इंदू तुझ्यापर्यंत म्हणजे आता एक रील सुद्धा टाकली होती, तुझ्या तोंडाला काळं फसलं होतं आणि ती रील म्हणजे आम्हाला बघूनच फार डेंजर वाटलं. कसे अनुभव आहेत आणि काय कमेंट्स येतात तुझ्याकडे? अख्खा दिवसच माझ्यासाठी खूपच टफ होता. कारण ते मेंटली आणि फिजिकली दोन्ही बाजूने खूप चॅलेंजिंग होतं आणि प्रत्येक वाक्य मला म्हणजे देठापासून ओरडून बोलायचं होतं आणि माझी तब्येत खूप खराब होती तेव्हा. आत्ताही आवाज गेलेलाच आहे. सो ते मी 4.5 तास कंटिन्यू पाण्यात होते, कंटिन्यू ओरडत होते आणि प्रत्येक वाक्यानंतर मला चक्कर येत होती. प्रत्येक वाक्यानंतर मी खाली बसत होते, हा सपोर्ट देत होता किंवा चेअरच येत होती. तर थ्रू आउटच म्हणजे एका मुलीच्या चारित्र्यावर कोणी बोलल्यानंतर किती त्रास होऊ शकतो तो मला लिटरली त्या दिवशी फील होत होता. आणि सगळं वातावरणच असं क्रिएट केलं होतं सरांनी की मला काही करायची गरजच पडली नाही. ते मला आपोआप फील होत होतं आणि तो राग आणि ते सगळं, ते इतकं ऑलरेडी मी इरिटेटेड होते. इतकं पाणी आणि सतत कंटिन्यू मी पाणी टाकत होते. 4 ते 5 बकेट मी पाणी ओतलं होतं कंटिन्यू आणि तसंच उभी होते. सण येतोय जातोय, खूप इरिटेशन होत होतं. पण ॲट द एंड असं होत होतं की अब भी ये कर जाऊंगी ना, तो मतलब बस इथून बाहेर पडले की काही करू शकेल मग मी. तुम्हाला सांगतो, ते रीलला तुम्ही पाहिलंच असेल किती व्ह्यूज गेलेत म्हणून. तर त्या रीलला तेवढे व्ह्यूज जाणं हे म्हणजे मी म्हणतो की हे
मी देवानीच असं केलं असं की घे बाबा एवढे व्ह्यूज, कारण तिने त्या दिवशीची मेहनत केली होती ना, म्हणजे आम्ही पुरुषांना पण ते बघताना असं होत होतं की बाप आपण सुद्धा याच्या जागी असलो असतो आपण नसतो करू शकलो. म्हणजे एक वेळ तिला जेव्हा चक्कर येत होता ते बसत होते, अर्ध्याहून जास्त लोकांच्या डोळ्यात पाणी होतं, कारण की इतका त्रास सहन करून सुद्धा प्रत्येक वेळी टेकला उभं राहणं, आणि सकाळी सुरू केला होता तर संध्याकाळी सन डाऊन होईपर्यंत आम्ही ते करत होतो कंटिन्यू तो सिक्वेन्स. त्यात कितीतरी तास पाण्यामध्ये ती, म्हणजे आम्हाला बघून तिची इतकी क्यू येत होती आणि असं वाटत होतं की बापरे, हिरोईन होणं खरंच सोपं नसतं. पण मालिकेच्या प्रोमो खाली फार छान छान कमेंट्स असतात, तुम्हालाही फार छान छान कमेंट्स येत असतील. पण छोट्या इंदूचा आणि आदूचा कुठला सीन पाहून फोन वगैरे आला सांचीचा? आणि सांचीचा व्हिडिओ कॉल येत असतो मला. हा, आणि तिला माझं लग्न होतं, मी कन्यादानाला बसले होते, तेव्हा सांचीला दाखवलं व्हिडिओ कॉल करून, आणि सांची अशी होती की दीदी किती छान दिसती असं काहीतरी रिॲक्ट झाली, आणि तिला फार फार तिला वेगळंच वाटत होतं. फक्त बघतच होती ती माझ्याकडे, असं आहे का, असं आहे का, असं करत होती ती. तिला फार आनंद होतो. आदू आला तर ह्या दोघांचं तर म्हणजे हे कोपरा गाठतात आणि चालू असतं त्यांचं बडबड बडबड. छोटा अजून मोठा अजून काइंड ऑफ सेमच आहे, म्हणजे Same. रिअल आयुष्यामध्ये पण आम्ही एकमेकांना खूप असं रिलेट करू शकतो प्रत्येक गोष्ट. तुम्ही गप्पा मारा, मी शॉर्ट Yes. देऊन आले. बाय बाय बाय. बाय बाय. तर मी तुला विचारत होते की काय कमेंट्स येतात, आणि निगेटिव्ह कमेंट्स येत असतील ना, कारण निगेटिव्ह पात्र आहे. पहिल्यांदा जेव्हा ब्लॅक मॅजिक आणि हा सगळा प्रोमो आमचा आउट झाला आणि जेव्हा एपिसोड लोकांनी पाहिले, तर इन्क्लुडिंग माय फॅमिली किंवा माझ्या बेस्ट फ्रेंड्सच्या घरीसुद्धा, आणि जे प्रेक्षक कमेंट करत होते की ही कोण आहे, इतका त्रास का देते, हे किती घाणेरडी बाई आहे. आणि एक कोणीतरी होते की त्यांनी यांना असं चप्पलचे इमोजीस केले होते, कमेंट केले होते, आणि श्रीकला मुर्दाबाद वगैरे असं काय काय कमेंट्स. आधी मला भीती वाटली, कारण मी पहिल्यांदा नकारात्मक पात्र साकारतीये. पण म्हटलं की हीच कॉम्प्लिमेंट येणं जास्त गरजेचं आहे, म्हणजे जितकं मला लोक हेट करतील, जितकं मी वाईट वाटेल त्यांना, तितकं माझं कदाचित काम चांगलं होत असेल. सो म्हणून मला छान वाटतं की माझ्याबद्दल निगेटिव्ह कमेंट्स करतायत माझ्या पात्राबद्दल. येस. पण आदूला काय कमेंट्स आल्या आहेत, आणि एखादी बेस्ट कॉम्प्लिमेंट खूप लक्षात राहिली आहे? कॉम्प्लिमेंट्स तर खूप येतात. आदू इंदूच्या सीन्सवर तर कंटिन्यू असतात की क्यूटेस्ट जोडी असं येत असतं. आणि मुळात आदोक्षचे कॅरेक्टरच असे की म्हणजे सगळ्या मुलींना असंच वाटतं की नवरा असावा तर आदोक्षच सारखा. त्याच्यामुळे माझं डीएम पण बऱ्याचदा भरलेलं असतं, तर मला सांगा वाटतं की मी आदोक्षच खऱ्या आयुष्यात नाहीये, पण हा म्हणजे काही पर्सेंट आहे आणि काही पर्सेंट म्हणजे असतातच, प्रत्येक ह्युमन मध्ये ट्रेट्स असतात. पण आदोक्ष गॉड लेवल आहे एकदम. म्हणजे माझी आई पण अशीच म्हणते की कधी तू अवॉर्ड जिंकला ना, तर मी स्टेजवर येऊन म्हणेल असं की माझ्या मुलांनी खूप मेहनत केली, आणि मला हेच वाटतं की सगळ्या मुलींना आदोक्ष सारखा नवरा मिळावा म्हणून. मग आदर्श तुला कशी हवी आहे लाईफ पार्टनर? इंद्रायणी सारखी हवी आहे की? हो, का नाही, इंद्रायणी सारखी लाईफ पार्टनर कोणाला नाही आवडणार, जे म्हणजे दोघं मिळून, म्हणजे ते एकमेकांचे पॉवर हाऊस आहेत. म्हणजे इंदू इथं असेल तर आदू इथे, तर दोघं मिळून ते 100 कम्प्लीट करतात. ते दोघं एकमेकांशिवाय अधुरे आहेत, आणि असं रिलेशन कोणाला नाही आवडणार आयुष्यात. आणि आता इंदू गेली आहे खरं तर शूटिंगला, तर काय बोलायचंय, बोलून घे पटकन तिच्याबद्दल. नाही नाही नाही, खरंच सांगतो, भयंकर मेहनती पोरगी आहे. खूप जास्त मेहनत करते. मला नाही वाटत की दुसऱ्या कोणत्या सिरियलमध्ये एवढं मेहनत करणारी मुलगी असेल, कारण हिचे जे सिक्वेन्स लिहून येतात, मग ते गुडघ्यावर चालणं असो किंवा ते काळं फासणं असो, एकदा ती चिखलाने माखलेली होती, हे सिक्वेन्स करणं खूप अवघड जातं. म्हणजे किती आपण काय म्हणतात सेफ्टी करायचा विचार केला, हे करायचा विचार केला, तरी काही ना काही गोष्टी होतात ज्याने तिला त्रास होणारच. आता पाणी अंगावर पडते, याच्याहून म्हणजे आता काय, उन्हाखाली जर तुम्ही उभा आहेत, पाणी अंगावर पडते, ते सण जातोय येतोय, थंडी वाजणारच तुम्हाला, आणि त्याच्यावर कोणी काय पर्याय काढू शकता ना, म्हणून तिला ते करावंच लागतं बिचारीला. त्याच्यानंतर तिची हालत इतकी खराब होते, आणि क्यू येते आम्हाला, अक्षरशः कितीदा क्यू येते तिची आम्हाला, पण ती तरी पण ती स्ट्रॉंगली उभी राहते. मला तसं वाटतं की कांची आणि इंद्रायणी काइंड ऑफ सेमच आहे. ती पण तेवढीच खंबीर उभी राहते, इंद्रायणी पण खंबीर उभी राहते, आणि मला असं वाटतं की कांची आहे म्हणून इंद्रायणीचं पात्र एवढं चांगलं आतापर्यंत. तर मला वाटतं आता शूटिंग सुरू आहे, आम्ही पुन्हा येऊ, आता नाशिकला बोलवा आम्हाला, आम्ही येऊ भेटायला तुम्हाला. वेलकम ऑलवेज. आणि बोल बोल बोल. नाही नाही, मी म्हणत होते की आम्हाला प्रेक्षकांना हेच सांगायचं आहे की खूप ड्रामा घडणार आहे, खूप इमोशन्स आहेत, खूप वेगवेगळ्या पद्धतीचे सीन्स आहेत, आणि नक्की काय ड्रामा घडतो, म्हणजे मी आहे आणि अण्णा केदार आम्ही एकत्र आलोय, पिंगा गर्ल्स इंद्रा आणि अधू एकत्र आलेत. सो तुम्हाला नक्कीच आवडेल की ज्या पद्धतीने आता आमची स्टोरी पुढे जाणार आहे. सो प्लीज तुम्ही बघत राहा महासंगमाचा महाआठवडा, इंद्रायणी आणि पिंगा ग पोरी पिंगा या 2 मालिकांचा महासंगम, रोज संध्याकाळी 7 वाजता 6 ते 11 ऑक्टोबर, 1 तासाची विशेष. फक्त कलर्स मराठीवर.
थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू तुम्हाला. थँक्यू